खरं तर दिवाळीचा पहिला दिवस आहे, परंतु औरंगाबादकरांसाठी हा दिवस भयाचा दिवस म्हणावा लागेल, कारण दिवाळीच्या सणाला गाळबोट लागलेला आहे औरंगाबादेत. औरंगाबादच्या जिल्हा परिषदेच्या परिसरात फटाक्यांची जवळपास 200 दुकानं जळून बेचिराख झाली आहेत. सकाळी 11:30च्या सुमारास या फटाक्याच्या दुकानांनी अचानक पेट घेतला आणि कानठळ्या बसवणाऱ्या आवाजानं आगीची भीषणता काही क्षणातच लक्षात आली. विशेष म्हणजे फटाक्यांची दुकानं शहराच्या अगदी मधोमध असलेल्या रहिवासी परिसरामध्ये होती. यात अद्याप जीवितहानीची कुठलीही माहिती नाही. मात्र शेकडो छोट्या मोठ्या वाहनांची अक्षरशः राख झाल्यामुळे आर्थिक नुकसानीचा आकडा हा मोठा ठरण्याची शक्यता आहे. आग लागताच अवघ्या काही क्षणात मोठ्या प्रमाणात चारचाकी आणि दुचाकींचा कोळसा बनून गेला. दरम्यान फटाके स्टॉल धारकांनी अग्निशमनच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा संशय व्यक्त होतोय. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणार असल्याचं लोकप्रतिनिधींनी जाहीर केलंय. दरम्यान साधारणतः 2 तासांनी ही आग आटोक्यात आली आहे. आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे सध्या आपल्यासोबत आहेत. कृष्णा, सध्याची ताजी माहिती काय मिळतेय? ज्ञानदा, आता सगळी जी आग आहे ती संपूर्णपणे आटोक्यात आलेली आहे. आता जर आपण पाहिलं तर हे चित्र आहे सध्या त्या झेडपी मैदानाचं. मोठ्या प्रमाणावर आता देखील बघायची गर्दी आहे आणि ही सगळ्यात मोठी अडचण ठरते. पोलीस आव्हान करतायत की लोकांनी इथून हा परिसर रिकामा करावा, कारण अद्याप सुद्धा एखाद्या फटाका स्टॉलमधून एखादा फटाका वाजतो आणि त्यामुळे सगळे लोक जे आहेत ते भयभीत होतात. आता इथे फटाक्याचा स्टॉल होता, मात्र तो उद्ध्वस्त झाल्यानंतरचं सगळं हे चित्र आहे झेडपी मैदानावरचं. 1988 पासून या ठिकाणी या मैदानामध्ये हा फटाक्याचा स्टॉल लावला जातो. मात्र तू आता जसं सांगितलंस तसं नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर तक्रार केली आहे की कुठलीही अग्निशामक दलाची एकही गाडी इथे उपलब्ध नव्हती. सुरुवातीला सामान्य टँकर्स आले, मात्र दुसऱ्या कुठल्याही गाड्या ज्या आहेत त्या अग्निशामकाच्या आल्या नाहीत. आणि आता समोरचं लोक जे आहेत ते आपल्या दुचाकी जळालेल्या आहेत आणि घरून ते पावत्या घेऊन आपला चिसेस नंबर जे आहेत ते या ठिकाणी शोधत आहेत. कारण मोठ्या प्रमाणावरती इथे गाड्यांची राख रांगोळी झालेली आहे, ज्यामध्ये जास्तीत जास्त 2 व्हीलर्स आहेत. 70 ते 80 2 व्हीलर्स प्राथमिक अंदाज आहे हा की या गाड्या आहेत आणि लोक आपापल्या गाड्या ज्या आहेत ते शोधतायत. पोलीस आयुक्तांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार 4 लोक जे आहेत ते या ठिकाणी मिळत नाहीयेत. मात्र याचा कुठलाही संबंध अग्नितांडवाशी लावू नये, कारण धावपळीमध्ये जे लोक मिस झाले त्यांची ही संख्या असं म्हटलं जातंय. 25 लोक अंदाजित आहेत ते या ठिकाणी जखमी आहेत. कुणाचा हात भाजलाय, कुणाच्या पायाला लागलाय, कुणाला मदत करताना या ठिकाणी इजा झाली आहे. मात्र आता जर आपण पाहिलं तर या सगळी परिसरामध्ये फक्त टँकर्स आणि अग्निशामक दलाच्या गाड्या दिसत आहेत आणि उद्ध्वस्त झालेला फटाका स्टॉल दिसतो आहे. आणि त्यामुळे एक सुदैवाची चांगली गोष्ट सांगायची झाली ज्ञानदा, तर कुठलीही जीवितहानीचं अद्याप तरी वृत्त नाही. मात्र करोडो रुपयांचं नुकसान झालेलं आहे आणि औरंगाबाद शहरातला हा सगळ्यात मोठा फटाका स्टॉल होता आणि इथून मोठ्या प्रमाणावरती लोक जे आहेत ते फटाका विकत घेतात. आणि आता आपल्याला सांगता येईल की आता आग जी आहे ते नियंत्रणात आहे. मात्र ज्यांनी कोणी फटाका स्टॉल मधले लोकांनी पैसे लावलेले होते ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहेत, कारण सगळे फटाका स्टॉल आगीमध्ये जळून खाक झालेत. ज्ञानदा, कृष्णा, अवघ्या 2 तासात होत्याचं अक्षरशः नव्हतं झालं. मोठा प्रश्न उभा राहतोय की याला जबाबदार कोण? आता चौकशी तर होणारच आहे, परंतु काय कारण प्राथमिक स्वरूपात पुढे येतात? ज्ञानाचा प्राथमिक आग कशी लागली हे अद्याप तरी सांगता येत नाही. मात्र लोक जबाबदार धरतायत. फटाका स्टॉलवाल्यांचं म्हणणं होतं की आम्ही ज्यावेळेस इथे परवानगी मागितली त्याच वेळेस महानगरपालिकेला म्हटलं होतं की हा जो फटाका स्टॉल आहे इथे लोकांना या ठिकाणी सांगा की इथे लोकांच्या हे असतं आणि म्हणजे जे फटाका स्टॉल धारक आहेत त्यांच्या सिक्युरिटीसाठी इथे अग्निशामक दलाची एक गाडी कायमस्वरूपी ठेवा. मात्र त्या लोकांनी जर सांगितलं की अग्निशामक दलाचे जे अधिकारी आहेत त्यांचं म्हणणं असं होतं की आग लागल्यावरती आम्हाला फोन करा, आम्ही 2 मिनिटांमध्ये इथे येऊ. म्हणजे हा किती हलगर्जीपणा आहे अधिकाऱ्याचा, आणि तोच हलगर्जीपणा या ठिकाणी भोवल्याचं या ठिकाणी लोकांनी सांगितलेलं आहे. आणि जर अग्निशामकची एखादी गाडी असती तर एवढं नुकसान झालं नसतं. मात्र काही क्षणार्धात नुकसान झालं. आणि दुसरी मोठं एवढं हानी होण्याचं कारण जे दिसतंय ज्ञानदा, की 2 फटाका स्टॉलच्या इथे 1 मीटरचं नाही तर थोडं सुद्धा अंतर नव्हतं. बांबू लावलेले होते, ते बांबूचं जेवढं अंतर आहे तेवढंच होतं. चिटकून हे फटाका स्टॉल होते आणि त्यामुळे हे सगळं उद्ध्वस्त झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि एकाला एक लागून असे स्टॉल 200 स्टॉल प्राथमिक माहिती एक अशी इथे होते.
त्यामुळे हे सगळं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि काही क्षणात सगळं काही उद्ध्वस्त झालेलं हे पाहायला मिळतं आणि औरंगाबाद मधला हा सर्वात मोठा फटाका स्टॉल आहे जिथे एवढ्या प्रमाणावरती दुकानं होते. ज्ञानदा. कृष्णा, ताजी माहिती वेळोवेळी जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.